आज आपण होममेड मँगो फ्रुटी बनवणार आहोत. सगळ्यांना तर आवडतेच ही मँगो फ्रुटी, पण लहान मुलांना तर खूपच आवडते. तर बघूयात आता कशी बनवायची. त्यासाठी आपल्याला 3 पिकलेले आंबे घ्यायचे आणि 1 कच्चा आंबा. आता आपल्याला ह्याच्यावरचं जे साल्ट आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे. तुमचे आंबे जर मोठे असतील तर तुम्ही 2 पिकलेले आंबे आणि 1 कच्ची कैरी घेऊ शकता. माझे जे आंबे आहेत ते थोडेसे छोटे होते साईजने, त्याच्यामुळे मी 3 घेतलेत. आता हे सर्व जे आपल्याला ह्याच्यावरचं साल्ट आहे हे काढून घ्यायचे आणि हे साल्टे काढल्यानंतर आपल्याला ह्याला मीडियम फोडी कापून घ्यायचे आहेत. तर हे बघू शकतात मी सर्व आता कापून घेतलं आहे आणि ह्याचा आता आपल्याला पल्प काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात हे सर्व फोडी टाकायच्या आणि ह्याचा गर जो आहे पल्प तो काढून घ्यायचा. ह्याच्यात थोडंसुद्धा आपल्याला पाणी जे आहे ते बिलकुल टाकायचं नाही आहे. असं जे आहे आपल्याला ह्याला मिक्सरमधून काढायचं आहे. जर आपण ह्याच्यात पाणी आत्ता टाकलं तर मग हे पातळ होऊन जाईल खूपच. त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा असा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला जे आहे एक कढई घ्यायची आणि त्याला गॅसवरती ठेवायचं. त्यामध्ये आपण जे मिक्सरमधून आत्ता पल्प काढला होता तो सर्व जो आहे तो कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर ह्याच्यात जे आहे आपण बिलकुल पण प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरले नाही आहेत आणि कलरसुद्धा नाही वापरला आहे. तर इथे आता आपल्याला सर्व पल्प जो आहे तो कढईत टाकून घ्यायचा आणि आता गॅसची फ्लेम जी आपल्याला मीडियम ठेवायची आणि ह्याला सतत थोडंसं मिक्स करत राहायचं सुरुवातीला, ज्याने आपला जो पल्प आहे तो कढईला चिटकणार नाही. तर हे बघा इथे मी हलवते सतत. तुम्ही मुलांना बाहेरची फ्रुटी देण्याऐवजी ही फ्रुटी घरी जर बनवली तर मुलं हीच मागतील. तर तुम्ही एकदा बनवून बघा. तर इथे आपल्याला आता सतत हलवत राहायचं. इथे 4 ते 5 मिनिट झाले आहे. मी ह्याला सतत हलवते. मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं, ते सुद्धा मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. तर निदान हे 5 ते 6 चमचे पाणी असेल आणि हे टाकल्यानंतर ह्याला सुद्धा ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच आहे आणि ह्याला मिक्स करून घेतलं या पाण्याला की ह्याच्यात मी पाव कप साखर टाकली आहे. आता ही साखर जी आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका, की तुमचा आंबा जर जास्तच गोड असेल तर साखर कमीसुद्धा लागू शकते आणि आंबा जर कमी गोड असेल तर साखर जास्तसुद्धा लागू शकते. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर टाका. आणि ही साखरसुद्धा आता आपल्याला ह्याच्यात छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपल्या पल्पला जे आहे ते हळूहळू घट्टसरपणा यायला सुरुवात होईल आणि हे खाली चिटकायला सुद्धा लागू शकतं. त्यामुळे ह्याला हलवत राहा 1-2दा मध्ये, नाहीतर ते खाली चिटकन आणि मग त्याचा वास जे आहे ते आपल्या पूर्ण पल्पमध्ये येऊन जाईल. त्यानंतर आता आपल्याला यात मी 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे. तर लिंबाच्या रसने जे आहे ते आणखीन छान चव येते आपल्या पल्पला. तर तुम्ही नक्की टाका ह्याच्यात लिंबाचा रस आणि ह्याला सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आहे आता आपला पल्प हळूहळू घट्ट व्हायला सुरू झालेला आहे. तर आपल्याला ह्याला आणखीन 2 ते 3 मिनटं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे ह्याला. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आत्ता पण मीडियमच आहे. तर ह्याला मी आता सतत हलवत आहे आणि आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि या पल्पला आता आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर ह्याच्यावरती जे आहे पापुद्रा येऊ शकतो, त्यामुळे ह्याला थोड्या वेळाकरता हलवत राहा सतत. तर आता ह्याला जे आहे आपल्याला एका चाळणीतून गाळून घ्यायचं आहे. जर ह्याच्यात काही लम्प्स वगैरे असतील किंवा काही आंब्याचे रेषे असतील तर ते राहणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्याला एकदा चाळणीतून गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात आपल्या पल्पला किती छान असा कलर आलेला आहे. तुमच्यासुद्धा पल्पला असाच कलर येईल. आणि आता ह्याला एकदा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही ही एकदा बनवली की हे आरामशीर 6 महिने टिकती. तर तुम्ही या पल्पमध्ये पाणी मिक्स करून ठेवलं आणि फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी ह्याच्यावर आपल्याला बुरशी दिसू शकते. त्यामुळे हा पल्प काढल्यानंतर ह्याच्यात थोडंसुद्धा पाणी नाही टाकायचं. जेव्हा आपल्याला प्यायचं आहे फ्रुटी तेव्हाच ह्याच्यात पाणी मिक्स करायचं. आणि ज्या पण आपण बॉटलमध्ये ह्याला ठेवणार आहोत ती सुद्धा एकदम स्वच्छ पाहिजे. तर इथे बघू शकतात आता मी सर्व पल्प जे आहे ते काढून घेत आहे. तर इथे आता बघू शकतात आपला सर्व पल्प जो आहे तो काढून तयार आहे.
ह्याची कन्सिस्टन्सी बघा एकदा तुम्ही. आता आपल्याला एका ह्याला बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही प्लास्टिकची बॉटल घेतली तरी चालेल. त्यानंतर आता मी ह्याला बॉटलमध्ये सर्व भरून घेतलं आहे आणि ह्याला मी आता थोड्या वेळसाठी फ्रीजमध्ये थंड करून घेणार आहे. तर ह्याला मी आता अर्ध्या घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हा जो आपण आता फ्रुटीसाठी पल्प बनवला होता तो आपण एका बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला किती ग्लास बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर मी 2 ग्लास बनवत आहे, त्याच्यासाठी मी अर्धा वाटी पल्प घेतला आहे आणि यामध्ये आपल्याला आता 1 ग्लास थंड पाणी टाकायचं आहे आणि या पल्पला आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात आधी. तर इथे बघू शकतात किती छान कलर आला आहे आपल्या फ्रुटीला. एकदम बाजारात जशी भेटती तशीच झाली आहे. आणि आता मी ह्याला ग्लासमध्ये टाकून घेते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याने आपल्या रेसिपी ज्या आहेत त्या सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचतील. हा पल्प जो आहे आरामशीर 6 महिने स्टोअर करून ठेवू शकतात आणि एकदा ही फ्रुटी जी आहे ती तुमच्या लहान मुलांना नक्की करून द्या, त्यांना खूप आवडेल.